रक्त तस्करीचा आरोप निराधार महाब्लड सेंटर असोसिएशन महाराष्ट्राचा खुलासा। महाब्लड सेंटर असोसिएशन महाराष्ट्राच्या वतीने दिनांक 7 ऑगस्ट 2025 रोजी आयोजित पत्रकार परिषदेत सोलापुरातील एका वृत्तपत्रात प्रसिद्ध झालेल्या सोलापुरात होते रक्ताची तस्करी या मथळ्याखालील बातमीचा तीव्र निषेध करण्यात आला। संघटनेच्या म्हणण्यानुसार ही बातमी सोलापूर जिल्ह्याशी संबंधित असली तरी तिचा विपरीत परिणाम संपूर्ण राज्यातील रक्तदात्यांवर व रक्त संकलन केंद्रावर झाला आहे। या बातमीनंतर राज्यभरातील विविध रक्त केंद्राचे संचालक, नामांकित डॉक्टर व स्वयंसेवी कार्यकर्ते यांनी नाराजी व्यक्त करत संघटनेच्या पदाधिकाऱ्यांशी संपर्क साधला। महा ब्लड सेंटर असोसिएशनने स्पष्ट केले की राज्यातील अधिकृत रक्त केंद्रे व स्वयंसेवी संस्था गेल्या अनेक वर्षापासून रक्तदान चळवळीला चालना देण्यासाठी सातत्याने प्रयत्नशील आहेत। टंचाईच्या काळात ते विविध जिल्ह्यांमध्ये रक्तपुरवठा करत असून शेकडो रुग्णांचे प्राण या चळवळीमुळे वाचले आहेत। रक्ताची तस्करी हा शब्द अत्यंत चुकीचा असून यामुळे निस्वार्थ कार्य करणाऱ्या कार्यकर्त्यांच्या प्रतिमेला धक्का पोहोचतो, असे संघटनेचे म्हणणे आहे। पत्रकार परिषदेच्या माध्यमातून त्यांनी राज्यभरातील माध्यम प्रतिनिधींना याबाबत संयम बाळगण्याचे व सत्यता तपासूनच बातम्या प्रसिद्ध करण्याचे आवाहन केले। जिल्ह्यामध्ये एक 2 ते 3 दिवस झाला पुढारीला एक बातमी येते की रक्ताची तस्करी वगैरे त्याच्याबद्दल खुलासा करण्यासाठी मी आज इथे उपस्थित आहे। तो जो तस्करी हा शब्द प्रयोग आहे ना, हा चुकीचा त्यांनी पत्रकारांनी किंवा आमच्या निदर्शनास आलंय किंवा आम्ही ते सिद्ध करू शकतो काही गोष्टीमध्ये। रक्तदानाची चळवळ अनेक वर्षापासून सोलापूर जिल्ह्यात नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये रक्तदानाची चळवळ चालू आहे आणि चालू राहतेच। परंतु यामध्ये रक्तदात्याचे किंवा रक्तदान शिबिर आयोजकाचं किंवा एक मानसिकता बिघडण्याचे वेगवेगळे 2 ते 3 दिवसामध्ये वृत्तपत्रामध्ये बातमी येते, त्याबद्दल खुलासा देतोय। आणि जे त्यांचे प्रश्न आहेत वेगवेगळे, मग ते ब्लड इथून दुसरीकडे पाठवण्याचं वगैरे हे प्रश्न आहेत, याचा खुलासा मी करतोय। सोलापूर शहरामध्ये आपण आपल्या वृत्तपत्रात नियम लावून 60 ml रक्त घेतले जात असं लिहिलंय। त्यामध्ये सध्या 350 मिली ते 450 मिली अशा 2 प्रकारच्या पिशव्या असतात। या DGSAच्या नियमानुसार यामार्फत घालून दिलेल्या नियमाच्या वजनाप्रमाणेच टोटल 583.78 ग्रॅम पर्यंत रक्त घेता येत असं नियमात आहे किंवा लिहिलेलं आहे। तसा खुलासा मी करतोय। आपण स्टिंग ऑपरेशनद्वारे जादा भरलेली बॅग दाखवली नाही हा समज संभ्रम निर्माण करणार आहे। आपण त्याची व्यवस्थित खात्री रक्तपेढीकडून केली नाही। मोघम रक्तपेढीवरती आरोप करणे हे आपण DGSAच्या नियमाप्रमाणे जोडलं नाही। दुसरा त्यांचा आरोप आहे विविध उपक्रमातून जवळ रक्त परस्पर जादा दराने विकले जाते। या बातमी सुद्धा तथ्य नाही। नॅशनल ब्लड पॉलिसी आहे। देशातील अंमलात आलेली शासकीय संस्था देशभरातील रक्तपेढीला त्यांचं नियम बंधनकारक आहे। प्रत्येक रक्तपेढीच्या रिसेप्शन काउंटर समोर पेशंटच्या नातेवाईकाला दिलेली व सर्व प्रथमदर्शनी दर फलक लावलेले आहेत व रिक्त रक्ताची पावती दिलेली आहे। आपल्याकडे कोणत्या रक्तपेढीने जादा शुल्क पेशंटकडून आकारलेले आहे की नाही याची प्रत स्टिंग ऑपरेशनद्वारे दाखवली नाही व आपण खातरजमाही केली नाही। हे आपले लिहिणे चुकीचे आहे। पेशंटचे नातेवाईक व डॉक्टर व रक्तपेढी यांच्यामध्ये विनाकारण संभ्रम निर्माण केला आहे। सोबत MPDCचे दरपत्र जोडले आहे। डॉक्टरांच्या कुठेतरी बाबा हे करायचं राहिलेलं असतं, डॉक्टरांचे असतात, हे पूर्ण करण्यासाठी शिक्षा का देतात आम्हाला की बाबा हे पूर्ण करण्यासाठी की आम्हाला खूप वेळ दिला जातो, सस्पेन्शन दिलं जातं की 7 दिवसात तुम्ही पूर्ण करून घ्या आणि परत ही चुका होऊ नये, ह्या पुढच्या वेळेस चुका नाही झाल्या पाहिजे। आणि दुसरी गोष्ट तुमची तस्करी हा शब्द काय आहे? हे बल्क ट्रान्सफर आहे। हा MPDCचा नियम आहे, लक्षात घ्या। MPDC काय म्हणते का? MPDC सांगितले की नॅशनल गाईडलाईन आहे की तुम्ही ह्या राज्यात जर रक्त कमी पडलं तर दुसऱ्या राज्यात देऊ शकताय, त्या चुकीचं काय आहे?